नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज जड अंतःकरणाने मी हा व्हिडिओ करते आहे. माझे बाबा आत्ता 3 ऑगस्टला आम्हाला सोडून गेले. सध्या म्हणजे मनस्थिती नाही आहे आणि मला माहिती नाही मी काय बोलणार आहे आत्ता. पण माझ्या एकदा मनात आलं होतं की एक कम्युनिटी पोस्ट टाकावा आणि सांगावं तुम्हाला सगळ्यांना की या आठवड्यात नाही करत आहे व्हिडिओ म्हणून. पण मग लक्षात आलं की माझे बाबा आता ना या 2 ऑक्टोबरला 90 वर्ष पूर्ण झाले असते आणि ते अगदी आत्ता शेवटपर्यंत ऑफिसला जात होते, काम करत होते. त्यांच्यात म्हणजे हाफ डे जायचे आता हल्ली, पूर्वी लॉकडाऊनच्या आधी तर फुल डे काम करायचे. आणि त्यांच्या दृष्टीनं ना वर्क इज वर्शिप होतं. मग असं म्हणून म्हटलं की एक तर माझी अन्यू फॅमिली समजून घेईल आजचा व्हिडिओ आणि तुमच्याबरोबर हे मला शेअर पण करायचं होतं. आणि असं म्हटलं की त्यांना खरी श्रद्धांजली हीच राहील की मी माझं काम चालू ठेवावं आणि तुमच्याबरोबर जी दर आठवड्याला मी भेटते ते तसंच माझं हे त्याच्यात खंड पडू नये अशी त्यांना आवडलं नसतं की मी असं केलं असतं तर, म्हणून आज हा व्हिडिओ करते आहे. तर सगळ्या मुलींना आपले बाबा बेस्ट असतात असं हे असतं, तसं मलाही माझे बाबा बेस्ट आहेत असंच वाटतं. आणि ते मेकॅनिकल इंजिनियर होते. सुरुवातीचं त्यांचं आयुष्य खूप खडतर गेलं कारण ते शिकत असताना त्यांचे वडील वारले, माझे आजोबा गेले. त्यामुळे मला 4 आत्या, 1 काका आणि हे सगळ्यात घरात मोठे होते माझे बाबा. त्यामुळे सगळी जबाबदारी त्यांच्यावर होती. पण आजी आणि त्यांनी एकमेकांना साथ देऊन ती सगळी जबाबदारी पूर्णपणे पार पाडली. आज सगळे अत्यंत उत्तम चाललेलं आहे अख्ख्या परिवाराचं आमच्या देसाई. आणि आम्हाला सुद्धा म्हणजे मला एक धाकटा भाऊ आहे अतुल देसाई. तर आम्हाला पण पूर्ण त्यांनी सगळं शिकवलं. ते स्वतः मेकॅनिकल होते, माझा भाऊ मेकॅनिकल आहे, मी इलेक्ट्रॉनिक्स आहेत. आमच्या दोघात देखील त्यांनी कधीही मुलगा मुलगी असा कधीही भेदभाव केला नाही. अत्यंत सकारात्मक व्यक्ती होती. म्हणजे सगळं कायम असा चांगला पॉझिटिव्ह विचार करायचे. अजून हे म्हणायचं खूप अत्यंत हौशी होते. आणि कधीही ना मी आता म्हणते नाही, मी चॅनलवर गोष्टी सांगत असते नो ब्लेम नो कंप्लेंट डाएट वगैरे, तर त्याचं ते अगदी उदाहरण होते. आणि अजून एक त्यांचं हे होतं ना की आयुष्य स्वतःचं जरी खडतर गेलेलं असलं तरी ते मागे कधी बघायचे नाहीत, कायम पुढे बघायचे. म्हणजे त्यांना इतकं नवीन शिकायची वगैरे, लाईफ लॉंग लर्नर होते. आत्ता अगदी माझी मुलगी MBA होती आता मागच्या वर्षी, तर सारखं तिला पण विचारायचे की तू नवीन काय शिकलीस, ते मी माझ्या बिझनेसमध्ये कसं वापरू शकतो, तुझे काही नोट्स आहेत का, पुस्तकं आहेत का. म्हणजे वाचायची आवड त्यांनीच मला लावली, मला सगळ्या तऱ्हेची पुस्तकं आणून दिली. कायम रीडर डायजेस्टची वगैरे मेंबरशिप माझ्यासाठी कायम चालू असायची घरात. कुठे जातील तिकडनं ते पुस्तकं आणायचे, स्वतःही वाचायचे. आत्ता देखील माझी सगळी पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत, त्यांनी घेतलेली सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत. म्हणजे पॉवर ऑफ पॉझिटिव्ह थिंकिंग, त्याच्यावर मी अजून व्हिडिओ केला नाही आहे, पण ते तर आय थिंक माझ्याकडे किती वर्षापासून त्यांनी घेतलेलं ते पुस्तक होतं. किंवा मी जो पहिलं पुस्तक घेतलं इफेक्टिव्ह एक्झिक्युटिव्ह, ते त्यांचंच पुस्तक होतं ह्याचं पीटर ड्रकर यांचं, कारण ते त्यांना खूप मानायचे आणि अगदी फॉलो करायचे. त्यांनी देखील म्हणजे आधी किर्लोस्करवर खूप मोठ्या पदावर होते. मग 84 साली स्वतःचा जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा ते 50 वर्षांचे होते. सो म्हणजे मला हे यूट्यूब हे नवीन क्षेत्र हे करण्याला मी जेव्हा 50ला सुरुवात केली, तर तसं म्हणजे ती त्यांची एक प्रेरणा होती की ते करू शकतात तर आपणही करू शकू काहीतरी वेगळं या वयात देखील. सो अत्यंत म्हणजे त्यांना कायम देणं, लोकांना देणे हे त्यांचं मेन हे होतं. आणि लोकांना शिकवणे त्यांना ती खूप आवड होती. खूप लोकांना असं मदत करायचे. काही त्यांना पंपातले एक्सपर्ट होते, तर कोणी त्यांच्याकडे आलं की त्यांना अगदी मनापासून शिकवायचे. त्यांना एक हे होती, मुलांवर नातवंडांवर अतिशय प्रेम, खूप छान गोष्टी सांगायचे. अत्यंत लाड केलेले आहेत नातवंडांचे आणि आता तर पंतवंड देखील बघितलेलं होतं त्यांनी. त्यामुळे खूप म्हणजे सगळं अगदी बॅलन्स्ड आयुष्य कशाला म्हणतात ना, ह्याचं उदाहरण त्यांनी आम्हाला दिलेलं आहे. म्हणजे संसार असू दे, करिअर असू दे, अख्खं देशभर हिंडायचे, टूर असायची त्यांना मार्केटिंगमध्ये. आणि अत्यंत शिस्त, वेळेचे अगदी म्हणजे अत्यंत वेळेचे काटेकोरपणे कुठलीही वेळ पाळणारे, प्रत्येक गोष्टीची आवड, हौस.
आणि कशालाही कधी नाही म्हणायचे नाहीत. आणि आपण जे म्हणतो एक पॉझिटिव्हिटी तर होतीच, पण त्याच्याबरोबर अगदी अबंडंट माइंडसेट देखील होता. सो कधीही म्हणजे कायम असे ग्रेटफुल असायचे की आपल्याला किती छान मिळते, पण त्यांना पैसाही देखील एक एनर्जी आहे. म्हणजे मी आता एवढ्या अबंडन्सवर आपण चॅनलवर व्हिडिओ केलेले आहेत, त्यांचा नेहमी अगदीही ते त्यांच्याकडनं आलेली शिकवण आहे की पैसा असा धरून नाही ठेवायचा, पैशाला रिस्पेक्ट करायचा, पण तो फ्लो व्हायला पाहिजे. सो म्हणजे आम्ही पूर्वी म्हणायचो की बाबांकडे पैसे मागायला मजा येत नाही, कारण बाबा 50 रुपये मागितले की 100 रुपये देतात. असं की आया कशा विचारतात ना मागच्या 50चं काय झालं, तर बाबा नेहमी उलटं ते म्हणायचं की तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही असं. आणि कायम म्हणजे चांगल्यातले चांगले एक्सपिरियन्सेस आम्हाला देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. कुठे सगळ्या ठिकाणी आम्हाला घेऊन जायचे, आम्हाला कायम म्हणजे त्यांच्या ओळखीच्या लोकांची ओळख असेल कुठेही असं आमची आयुष्य कसं समृद्ध होईल याकडे त्यांचं खूप हे असायचं. म्हणजे ते असं मुद्दाम असं नाही, ते त्यांच्या आतनंच हे होतं त्यांना की इतकी लोक जोडले. म्हणजे गेल्या काही दिवसात इतके लोक फोन करतायत, भेटायला येत आहेत की त्यांनी किती काही म्हणजे त्यांनी आम्हाला माहिती पण नाही अशी लोक की आमचे वडील म्हणायचे की तुम्ही किती तुमच्या वडिलांनी काही मदत केली, काही शिकवलं, असं अशा दृष्टीचे फोन येतात की आम्हाला कळल्यावर. आम्ही त्यांना पर्सनली ओळखत नव्हतो, पण आमचे बाबा त्यांच्याबद्दल नेहमी बोलायचे वगैरे असं. सो इतकं ज्या व्यक्तीने आयुष्यभर कायम दिलं, म्हणजे चॅनलसुद्धा मी सुरू केलं, त्यांना भयंकर कौतुक होतं. आणि ते अगदी आता हल्ली कसं होतं, कुठे जाते इथे जेवायला गेलो कुठे आणि किंवा म्हणजे मूवीला असेल कुठेतरी आपले न्यू फॅमिलीचे लोक भेटतात, येऊन बोलतात. सो ते बघायचे आणि त्यांना खूप आनंद व्हायचा. मग अगदी 10,000 सबस्क्रायबर झाले तरी त्यांनी मला बक्षीस दिलं, 1,00,000 सबस्क्रायबर झाले तरी अगदी आवर्जून बक्षीस. आणि हा एक वेगळाच आनंद असतो वडिलांकडनं बक्षीस, की कुठल्याही वयात बक्षीस मिळण्याचा. सो ते देखील त्यांनी अगदी 1,00,000 झाले तेव्हा त्या कार्यक्रमाला देखील ते आलेले होते. सो ज्या आपले फॅमिली मेंबर्स त्या कार्यक्रमाला आलेले होते त्यांनी त्यांना बघितलेलं आहे. सो अत्यंत म्हणजे की अशी प्रेरणा देणारी व्यक्ती होती की ज्याची शिकवणीवर आज जे काही मी आणि माझा भाऊ आहोत, अत्यंत माणसं जोडलेली माणसं. इतकं त्यांना हे होतं, पॅशन होती की नवीन शिकायचं, नवीन शिकलेल्या गोष्टी लोकांबरोबर शेअर करायच्या. हे त्यांचं मुख्य हे होतं की काय आपल्याला नवीन करता येईल. पण हे तर माणसं कसं की सारखं म्हणत बसतात की आपण आता आमच्या काळी असं होतं, आमच्या काळी तसं होतं. तसं नव्हतं त्यांचं, ते उलटं म्हणायचं की आता किती चांगल्या नवीन सोयी झालेल्या आहेत, नवीन काय प्रॉडक्ट्स असतील, नवीन कसं टेक्नॉलॉजीने किती बदल झालेला आहे, असं ह्या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं हे असायचं. किंवा कधीही मला मिळाली नाही एखादी गोष्ट म्हणून तुम्हाला देतोय, या व्हायब्रेशननी या ह्यानी कधीच त्यांनी काही केलं नाही. आपलं झालं ते झालं, आता ते संपलं. कारण आता आपण बऱ्याच वेळेला उगाळत बसतो अशा गोष्टी, पण ते म्हणायचं की नाही त्याच्यातनं मी बाहेर आलो आता. म्हणजे बरेच लोकांना कसं मी किती स्ट्रगल केलं हे सांगायचं खूप हे असतं की आपल्याला किती, ते त्यांना उलट कोणी विचारलं तर तरी त्यांना आवडायचं नाही ती गोष्ट बोलायला. ते म्हणायचं की झालं ते. आणि कधी कुठल्याही गॉसिपमध्ये त्यांना इंटरेस्ट नसायचा, अजिबात इकडच्या तिकडच्या असल्या गप्पांमध्ये त्यांना इंटरेस्ट नव्हता. स्पोर्ट्सची वगैरे अत्यंत आवड होती. अक्षरशः गेले त्या दिवशी पण हॉस्पिटलमध्ये हार्ट अटॅक आला होता त्यांना आणि मग 1-2दा ॲडमिट केलं होतं. तर तेव्हा म्हणजे सगळी ह्या महिन्यातलीच गोष्ट आहे. तर तेव्हा सुद्धा ते सकाळी अगदी मॅच बघत होते, श्रीलंका इंडियाची मॅच चालू होती ती त्यांनी बघितली. इकॉनॉमिक टाइम्स पेपर वाचायचे, बिझनेसमधलं पण त्यांना अगदी शेवटपर्यंत हे होतं की डिस्पॅच झाला का, काय चाललेलं आहे, रिटर्न फाईल झाले का 31चे वगैरे असं. सो इतकं ते टायमिंगच्या बाबतीत पर्टिक्युलर होते. त्यांची इच्छा कायम अशीच होती की काम करता करताच त्यांना मरण यावं, आणि तसंच झालं. ते फुल्ली शेवटपर्यंत मेंटली सुद्धा अगदी पूर्णपणे ॲक्टिव्ह होते. आणि असंच त्यांना आयुष्य हवं होतं की आपण कुणावर भार नाही व्हायला पाहिजे, ह्याचं त्यांना खूप हे असायचं. आणि त्यांना खरं सांगते हे त्यांचं पहिलं आणि शेवटचं हॉस्पिटलायझेशन होतं हार्ट अटॅक आल्यानंतर. कधीही त्यांना कधीही म्हणजे फ्रॅक्चर नाही झाला, कुठलाही टाका नाही, कुठलीही सर्जरी नाही. जे काही डाएट आहे ते सगळं अगदी बॅलन्स्ड फॉलो करायचे ते. आणि कलाकार पण छान होते, ड्रॉइंग वगैरे खूप छान होतं त्यांच्या मागे. पण एका ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये मी सांगितले की सोसायटीच्या त्यांच्या ह्याच्यामध्ये सिनियर सिटीजन्स ग्रुप ते खूप त्याच्यात ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करायचे. आणि प्रत्येक सिनियर सिटीजनच्या वाढदिवसाला ग्रीटिंग कार्ड स्वतःच्या हाताने करून द्यायचे अगदी शेवटपर्यंत. सो असं म्हणजे त्यांनी स्वतःची कला, स्वतःचं हे सगळं शेवटपर्यंत जोपासलेलं होतं.
एक आदर्श मुलगा, पती, वडील, आजोबा, जे काही नाती आहेत ते सगळी त्यांनी अत्यंत मनापासून निभावली आणि कायम ते असंच आम्हाला प्रेरणा देतील. आता मी काय खरं सांगू का, आज इतकं असं मनात इतक्या गोष्टी दाटून आल्या, त्यामुळे काय मी बोललेले आहे आणि हे मला आता आठवणार नाही. नंतर जे काय मनात आत्ता भाव येत आहेत ते मी माझ्याच परिवार आहे सगळा हा समोर, त्यामुळे त्यांच्याबरोबर शेअर करते आहे. काही कमी जास्त झालं असेल, रिपीट झालं असेल तर मला खात्री आहे की तुम्ही समजून घ्याल आणि असंच मला यापुढेही सपोर्ट राहील तुमचा, परिवाराचा. अशा वेळेला आपल्या परिवाराचीच आपल्याला सगळ्यात जास्त हे असते, तर त्यामुळे मी ते आशा करते. आणि आज आता हे ना एका माझ्या आयुष्यातल्या एक म्हणजे इन्स्पिरेशनल व्यक्ती ज्याच्याकडून मी इतकं शिकलेले आहे, कायम शिकीन, उडीव तर कायम राहणार आहे, पण ही जी प्रेरणा आहे, हे जे उदाहरणाने त्यांनी शिकून दिलेलं आहे ते माझ्या आणि माझ्या भावाबरोबर, आई, सगळ्यांबरोबर, आमच्या पुढच्या पिढीबरोबर कायम राहणार आहे. आता आज असंच नाही इन्स्पिरेशनल, आता वडिलांबद्दल बोलून झाल्यावर आता मला तुमच्याबरोबर आता सध्या पॅरिस ऑलिम्पिक झालेले आहेत, त्याच्यातल्या काही इन्स्पिरेशनल गोष्टी ज्या मला वाटल्या त्या तुम्हाला मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. आत्ताच म्हणजे आपण बऱ्याच वेळेला काय होतं, स्वप्न बघताना हे ते आपण असं म्हणतो की आता आपली इच्छा तर असते कुठेतरी, पण असं वाटतं की आता आपलं वय झालेलं आहे. तर आत्ता एका 58 वर्षाच्या ऑलिम्पियनची मी तुम्हाला स्टोरी सांगणार आहे. झियांग झेंग असं त्या नावाचं हे आहे. तिला ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक ग्रॅनी म्हणजे ऑलिम्पिक आजी असं हल्ली म्हणता आहेत. 58 वर्षाची ती पहिल्यांदा तिने ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट केलं. म्हणजे आधी वयस्कर लोकांनी पूर्वी पार्टिसिपेट म्हणजे शेवटची पार्टिसिपेशन त्याच्यापेक्षा जास्त असेल, पण हिनी पहिल्यांदा आयुष्यात ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला. चायनाची टेबल टेनिसपटू होती सुरुवातीला, म्हणजे यंग असताना, टीनेजर असताना. खूप चायनामध्ये टेबल टेनिस तुम्हाला माहिती आहे की किती मेडल चायनाला मिळतात, आणि तिथे तिचा पण खूप नॅशनल टीममध्ये होती, खूप चांगला रँक होता. नंतर मध्ये 1986मध्ये टेबल टेनिसचे रूल बदलले, तर त्या रॅकेटला कसं पूर्वी दोन्ही साईडला सेम कलर असायचा, पण त्याचं सरफेस वेगळे होते. आणि आता कसं केलं त्यांनी की दोन साईडचे दोन रंग वेगळे असतात, ब्लॅक आणि रेड, आणि मग कळतं की कुठल्या साईडनं शॉट आलाय, त्यामुळे तो कसा येईल वगैरे असं. त्यामुळे हिचा गेम थोडा सफर झाला आणि मग ती तेवढे क्वालिफाय नाही करू शकली. त्यामुळे मग तिला रिटायर झाली चायनाच्या टीमकडनं. आणि चिली या देशाने तिला त्यांच्या मुलांना, शाळेतल्या मुलांना शिकवायला कोचिंगसाठी बोलवलं. सो ती चिलीला शिफ्ट झाली. एक्सक्यूज. नंतर तिथे सेटल झाली, लग्न झाले, आता मोठी मोठी 2 मुलं आहेत या व्यक्तीला. आणि आत्ता लॉकडाऊनमध्ये तिने परत काय झालं, घरी टेबल घेतलं आणि आपली सुरू केली प्रॅक्टिस. आणि मग लक्षात आलं की आपल्याला जी आवड होती आधीची आणि आपण जे खेळायचो ते अजूनही आपल्याला आवडतंय, करू शकतोय. अर्थातच मेहनत खूप घ्यावी लागली नंतर, पण आत्ता तिने चिलीला रिप्रेझेंट केलं. 58व्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये पार्टिसिपेट केलं. आणि ती म्हणायची की असं स्वप्न माझं पूर्ण झालं, कारण लहानपणी प्रत्येक वेळेला तिची आई पण टेबल टेनिस कोच होती चायनामध्ये. कोणीही तिला विचारलं की तुझं काय स्वप्न आहे, तर ती म्हणायची की मला ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा आहे. सो आता तिच्या नवरा आणि मोठी मुलं पॅरिसमध्ये बघायला आली होती. तिच्या आय थिंक 92 का 93 वर्षाच्या वडिलांनी चायनात लवकर उठून काय तिची मॅच त्या दिवशी बघितली आणि त्यांना इतका अभिमान वाटला की आपल्या मुलीचं एवढ्या वर्षांनी का होईना स्वप्न पूर्ण झालेलं आहे. सो बघा, असं काही एजचं लिमिट नसतं. आता मी सांगितलं बाबांनी 50व्या वर्षी सुरू केलं, मी देखील माझं ही जर्नी यूट्यूबची 50शी नंतर सुरू केलेली आहे. सो असंच 58व्या वर्षी ऑलिम्पिकमध्ये देखील पार्ट करणारी एक इन्स्पायरिंग स्टोरी आहे की वय हे आपल्या कधी आपल्याला जे बंधनं घालून देतात ते तसं नाही आहे. आता अजून 1-2 गोष्टी सांगते. एक आहे की नाडा हाफिज अशी एक 26 वर्षीय इजिप्शियन फेन्सर आहे. ती जेव्हा राऊंड ऑफ 16ला गेली फेन्सिंगमध्ये, तेव्हा तिने सोशल मीडियावर पोस्ट टाकला की आम्ही तुम्हाला जरी 2 लोक दिसत असले या ह्याच्यामध्ये, तरी इथे आता 3 लोकांची मॅच होती, कारण ती 7 महिन्यांची प्रेग्नंट आहे. आणि म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की आई होणार आहे असं बायकांना वाटतं की आपल्या करिअरमध्ये आता प्रॉब्लेम येणार, हे होणार. पण बघा की जिथे इच्छा असते तिथे काही करू शकतात लोक. आणि फेन्सिंग हा तर खूप फिजिकल स्पोर्ट आहे आणि तो सगळा सूट घालायला लागतो, इतकं काय म्हणजे प्रॅक्टिस त्याला खूप करायला लागते, रिस्की स्पोर्ट आहे तसा.
पण तिने ते करून दाखवलं ऑलिम्पिकमध्ये 7 महिन्याच्या प्रेग्नंट असताना. आणि ती म्हणजे ती ॲक्च्युली आणि जिमनिस्ट पण आहे, ती त्यांच्या नॅशनल जिमनॅस्टिक टीममध्ये पण होती. आणि सगळ्यात हे म्हणजे ही व्यक्ती जी आहे ती ॲक्च्युली मेडिकल डॉक्टर आहे, ती तिचा नवरा दोघंही डॉक्टर आहेत. सो बरेच बंधनं किंवा मानसिकच आपण घालून घेतो, तर असं नाही आहे. जिथे इच्छाशक्ती असेल, इच्छा असेल, कष्ट करायची तयारी, काही इतकं सोपं नव्हती तिच्यासाठी प्रवास 7व्या महिन्यात इतकं ऑलिम्पिक लेवलचं परफॉर्म करणे, पण तरीही तिने इच्छाशक्ती आणि कष्टाच्या बळावर ते करून दाखवलं. सो म्हणजे एक डॉक्टर आणि ऑलिम्पियन हे देखील एक वेगळंच कॉम्बिनेशन आहे, कारण बऱ्याच वेळा आपण म्हणतो की इंजिनियर, डॉक्टर आणि स्पोर्ट्स हे 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत असं. सो हे देखील तिने हा एक हे केलेला आहे आणि ब्रेक केलेला आहे, म्हणजे जी समजूत असते, माइंडसेट असतो. आणि दुसरं म्हणजे एवढ्या ह्याला हे करणे. सो हे झालं दुसरं. असंच अजून एक ही होती, अझरबैजानची एक आर्चर आहे, तर ती देखील अशी, पण आर्चरी कसं एवढं फिजिकल एवढा स्पोर्ट नाही आहे, म्हणजे ती देखील प्रेग्नंट होती तिने यावेळेला जेव्हा पार्टिसिपेट केलं तेव्हा. आता अजून एक इंटरेस्टिंग माणसाची हे आहे, युसुफ डायकर अशी डायकेक का असं काहीतरी हे आहे. तो पिस्टल शूटिंग आहे. आपल्याला ज्याच्यात मिळालं बघा मिक्स्ड ह्याच्यामध्ये शूटिंगचं जे ब्रॉन्झ मिळालं, त्या याच्या व्यक्तीला सिल्वर मिळालेला आहे. आणि ती व्यक्ती इतकी लेड बॅक आहे ना, त्या व्यक्तीकडे बघितलं तर असं वाटत पण नाही की ही व्यक्ती ऑलिम्पिक मेडलिस्ट आहे. 51 वर्षाची व्यक्ती आहे. जनरली अलिबाग बघितलं असं तुम्ही, आपल्या इंडियाला आता मेडल मिळाले तर शूटिंगला ते एक डोळा हे बंद करतात, एकाला लेन्स लावलेली असते, इतकं काय काय गिअर घालतात, कानाला ते लावलेलं असतं. हा माणूस नुसत्या चष्मा घालून येतो आणि खेळतो. एक हात खिशात असतो त्याचा, डावा हात, उजव्या हाताने हे करतो. तो म्हणतो की नाही, मला बॅलन्सला अशी पोज माझ्यासाठी ठीक आहे. सो म्हणजे कसं, तो म्हणतो टॅलेंट असला ना तर काही लागत नाही. मी आणि सगळेजण एक डोळा बंद करतात म्हणून ते सगळं गिअर वगैरे घालतात, तर तो म्हणतो की मी दोन्ही डोळे उघडे ठेवून शूट करतो, मला तसंच जमतं. सो बऱ्याच वेळेला कसं होतं, आपलं त्याच्यात एक इनबॉर्न टॅलेंट आहे आणि त्यांनी मग बाकीचे कसे करतायत हे फॉलो न करता स्वतःला जे कम्फर्टेबल आहे, स्वतः ज्याच्यातनं सगळ्यात जास्त परफॉर्म चांगलं करू शकतो, ते त्यांनी स्वतः तो मार्ग अवलंबला आहे. सो म्हणजे कधी कधी असं ना, टॅलेंट असलं तर बाकी काही लागत नाही. किंवा कधी कधी असं आपण म्हणतो की माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे साधन, हे आणि मग कसं होईल माझ्याकडनं. सो हे असं एक वेगळं उदाहरण आहे. सो आज ही अशी 3 उदाहरणं तुमच्याबरोबर शेअर केली. ऑलिम्पिकमधली इन्स्पायरिंग स्टोरीज होत्या या, की आपल्यालाही असं ऐकलं की छान जरा प्रेरणा मिळते. सो आवडला तर लाईक करा आणि इतरांबरोबर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आज माझ्याकडनं काही चूक झाली असेल तर मला, म्हणजे बोलताना काही जरा गोंधळ झाला असेल तर माफ करा. आणि असंच तुमचा सपोर्ट राहू दे. थँक्यू. नमस्कार.